महिला घडवं. कारण जशी आपल्या कसं समाजामध्ये लोकांनी कमी लेखलं नाही पाहिजे, म्हणून लागन तेवढे मी आता 1.5 वर्ष झालं तिला घेऊन रिक्षा चालवते. तिच्यासाठी मग रडली की मग 1-2 घंटे असंच रोडवर थांबावं लागतंय. पॅसेंजर आले कधी कधी मागे झोप आली तर मागे तिला बेड बनवलेला रिक्षामध्ये असं सोडावं लागते तेव्हा. म्हणून तर एवढं सकाळपासून 7:30 ते 12:30 आणि पुन्हा 4 ते सर्व कपडे भांडे आंघोळ. कधी कधी आजारी पडली तर 8 दिवस मला दवाखान्यात करावं लागतं. मग तेवढं मला ते पूर्ण महिन्याचं काळजी करू नका. घर पण नाही मला भाड्याचं 18 महिन्यालाच पुन्हा रूम चेंज करावा लागतो. रूम भाड्यासाठी जास्त दिवस थांबत नाही, तरी पण 2-2, 3-3 महिन्याला मी जसं होईल तसं देते. म्हणजे माझं एकटीवर सध्या जबाबदारी आहे. तुम्हाला भाऊ बहीण ते लहान आहेत, ते सर्व गावाकडेच राहतात. आई वडील सर्व आहेत, पण आपल्याला काय मुलगी झाली हो इथंच राहायची. मिस्टर 2022 मध्ये ही झाली, त्याच्यानंतर ही 1.5 वर्ष झाली 2024 मध्ये. त्याच्यानंतर ते जायला तोपर्यंत सर्व व्यवस्थित जसे रनिंग मध्ये सीट भेटते तसे ओलावर पण चालवते मी. जसे डायरेक्ट सीट इकडे चॉकलेट त्यांनी बातमी बघितली, तुम्हाला फोन केला, त्या महिलेला काय म्हणून शोध त्यांना मदत कर. आणि खूप व्हायरल झाली, त्यामुळे मग ठरवलं की तुम्हाला मदत अशी करायची. आपल्याला तुमचा हप्ता जो आहे ना करायचा, तुमचा हप्ता 3,000 ना, तुमचं शिक्षणाचं पण आम्ही करणार. फक्त त्यांनी 47,000 रुपये भरून नसतं तिथं ॲडमिशन केलं. पण तेच मला त्यांचीच ब्रँच आहे आर्या नांदेडची, तिथे टाकायचं. कारण तर मला तिला खूप शिकवायचे सर. माझे एवढे मी तुम्ही कोणती पण 12वीमध्ये मला माझं एकच आहे, तिला एवढं शिकवायचे की मी तिला मोठी PS अधिकारी बनवली. म्हणून मला तिला चांगल्या शाळेत मिळाली. गावाकडे त्यांची आई आजारी असते, म्हणजे 80 वर्ष वय त्यांचं, उठता बसता येत नाही, तर मग सर्व त्यांना जागेवरच करावं लागतं. ते तिकडंच जे लागलं ते करतं, पण त्यांची पण परिस्थिती ठीक आहे. कुठे काय एक मिनट भाई, एक मिनट मोबाईल गिरेगा. चलो भाई जरा मोबाइल चेक. राऊंड मारा कुछ दिनों से जो रिक्शा वाली ताई है उनका वीडियो बड़े पैमाने में भी वायरल हुआ और श्रीकांत शिंदे साहब ने देख लिया. डॉक्टर श्रीकांत शिंदे साहब अमेरिका में अभ्यास दौरे में हैं. वहाँ से उन्होंने हमको यहाँ पे सूचित किया कि आप उस महिला को और उसके बच्ची को मदद करो. तो जो कोमल गायकवाड़ जो रिक्शा वाली ताई है उनको मैंने बुला के लिया, उनसे जानकारी ली. जानकारी में पता चला कि उनके ऊपर कर्जा है. जो रिक्शा ऑटो जो उन्होंने लिया है उसके ऊपर कर्जा है, 2.25 लाख रुपये कर्जा है और महीने का 6,500-7 हज़ार रुपया उनको हफ्ता जाता है. तो उनको अभी 1 लाख रुपया शिवसेना शाखे के तरफ से खासदार श्रीकांत शिंदे साहब के फाउंडेशन से और मातोश्री मुदय फाउंडेशन की तरफ से उनको 1 लाख रुपया दिया है. उनके बच्ची जो 3 साल की है, उनकी पूरी पढ़ाई का जब तक वो पूरी 12वीं पास नहीं होगी तब तक उनका पूरा खर्चा शिवसेना शाखा खासदार श्रीकांत शिंदे साहब फाउंडेशन उठाने वाली है. इस महिला ने जो संघर्ष किया है, जो उन्होंने जो रास्ते पे आके
अपने पेट पाने के लिए जो उन्होंने कष्ट किया, काम किया, वो एक कल्याण शहर के लिए आदर्श है। और एक महिला, मतलब एक महिला एक पुरुष जैसे काम करती है, वो उन्होंने दिखाया है। मतलब एक माँ बच्ची के लिए कुछ भी कर सकती है, एक ज्वलंत उदाहरण उन्होंने इस समाज को दिया, इसलिए उनका हम लोग शुक्रिया अदा भी किए।